हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण हेल्थ टीमबद्दल शिकणार आहोत. हेल्थ टीम म्हणजेच काय तर आरोग्य संघ. आरोग्य संघ म्हणजे काय तर हा एक लोकांचा समूह असतो किंवा एक ग्रुप असतो. त्या ग्रुपमधील जे काही लोकं असतील, ते लोकांना निरोगी ठेवण्यासाठी किंवा त्यांचे आजार टाळण्यासाठी किंवा त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन म्हणजेच रिहॅबिलिटेशन करण्यासाठी एकत्रित येऊन काम करतात आणि त्यांना जी काही सेवा असेल ती पुरवतात. त्याला त्या लोकांच्या समूहाला किंवा त्या ग्रुपला काय म्हणतात? हेल्थ केअर टीम किंवा आरोग्य संघ. तर बघूया आपण पुढे त्याची डेफिनिशन वगैरे. The health team consists of a group of people who coordinate their particular skill in order to assist a patient or his family. The personnel who comprise each particular team will be depend upon the need of a patient. म्हणजेच जसं आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलं, आरोग्य संघ म्हणजे किंवा हेल्थ टीम म्हणजे काय तर हा एक ग्रुप ऑफ पीपल्स लोकांचा काय एक असतो, गट असतो किंवा समूह असतो. जे रुग्णांचे किंवा त्यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी किंवा नर्सिंग सेवा देण्यासाठी किंवा जी काही त्यांची हेल्थ रिलेटेड नीड असेल, ती पूर्ण करण्यासाठी त्यांचे जे काही स्किल असतील, पर्टिक्युलर स्किल असतील, त्यांचं कोऑर्डिनेट करून म्हणजे त्यांचे संयोजन करून, समन्वय करून रुग्णाला मदत करतात किंवा त्यांना नर्सिंग केअर देतात किंवा हेल्थ केअर देतात. आत्ता आपण बघूया मेंबर्स ऑफ हेल्थ टीम म्हणजेच आरोग्य संघाचे घटक. म्हणजेच जी काही हेल्थ टीम असते, त्या हेल्थ टीममध्ये कोणकोणते मेंबर्स असतात किंवा कोणकोणते सदस्य सदस्य असतात ते बघूया. तर पहिला मेंबर असतो तर फिजिशियन्स म्हणजे डॉक्टर, त्यानंतर नर्स, फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, डेंटिस्ट, फार्मासिस्ट, लॅबोरेटरी टेक्निशियन्स, रेडिओलॉजिकल टेक्निशियन्स किंवा किंवा टेक्नॉलॉजिस्ट. तर ह्या सर्वांचे आपण एक प्रत्येकाचं कार्य हे डिफरंट असतं किंवा प्रत्येकाचं काम काय असतं, डिफरंट असतं, वेगळं असतं. तर आपण प्रत्येकाचं काम बघूया किंवा त्यांचा रोल काय असतो हेल्थ टीममध्ये ते बघूया. तर बघूया आपण फिजिशियनबद्दल. फिजिशियन म्हणजे कोण? वैद्य किंवा डॉक्टर. तर त्याचं रोल काय असतो किंवा रिस्पॉन्सिबिलिटी काय असते? इन हॉस्पिटल सेटिंग, द फिजिशियन इज रिस्पॉन्सिबल फॉर अ मेडिकल डायग्नोसिस अँड फॉर अ डिटरमाइनिंग द थेरपी रिक्वायर्ड बाय अ पर्सन हू इज इल ऑर इंज्युर्ड. म्हणजे काय तर फिजिशियनचा रोल काय असतो किंवा रिस्पॉन्सिबिलिटी काय असते तर जे काही रुग्ण असतील, ते इंज्युअर असतील, जखमी असतील किंवा आजारी असतील, त्यांना डायग्नोज करणे म्हणजे त्यांच्या रोगाचं निदान करणे किंवा रोग निदान करणे, वैद्यकीय निदान करणे. त्याचबरोबर त्यांना जी काही वैद्यकीय सेवा असेल किंवा त्यांना कोणत्या प्रकारची सेवा द्यायची किंवा कोणते उपचार द्यायचे ते ठरवणे. हे कुणाचं काम असतं तर फिजिशियन किंवा डॉक्टरांचं. त्याच्यानंतर आहे नर्स. नर्स म्हणजे काय तर परिचारिका. तर बघूया परिचारिकेचा किंवा नर्सचा हेल्थ टीममध्ये काय रोल असतो किंवा तिची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते. अ नर्सिंग टीम कंपोज ऑफ अ पर्सनल हू प्रोव्हाईड नर्सिंग सर्व्हिस टू अ पेशंट ऑर हिज फॅमिली. तर हेल्थ टीम हेल्थ टीममध्ये जी काही नर्स असते तिचं रोल काय असते किंवा रिस्पॉन्सिबिलिटी काय असते तर रुग्णांना किंवा पेशंटला त्यांच्या गरजेनुसार नर्सिंग सेवा पुरवणे किंवा नर्सिंग सेवा देणे. जसं जसं रुग्णांना आवश्यक ती काळजी देणे, त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसार त्यांना वेळेवर गोळ्या औषधे देणे, त्यांच्या उपचाराची नोंदी ठेवणे, इत्यादी रोल्स किंवा रिस्पॉन्सिबिलिटी असतात नर्सच्या हेल्थ टीममध्ये. त्यानंतर फिजिओथेरपिस्ट. फिजिओथेरपिस्टचं काम काय असतं? द फिजिओथेरपिस्ट प्रोव्हाईड असिस्टन्स टू पेशंट हू हॅज अ प्रॉब्लेम रिलेटेड टू मस्क्युलोस्केलेटल सिस्टम. म्हणजेच काय तर ज्या रुग्णांना स्नायू किंवा हाडांच्या संबंधित समस्या असतील, अशा रुग्णांना सेवा देणे. म्हणजेच त्यांच्या रुग्णांच्या किंवा पेशंटच्या स्थितीनुसार, कंडिशननुसार त्यांना मेडिकल ट्रीटमेंट देणे किंवा वैद्यकीय सेवा देणे. जसे की रुग्णांना आवश्यक असलेले व्यायाम करून घेणे, त्यांना ते शिकवणे, एक्सरसाइज शिकवणे, त्यांच्याकडून ते योग्य पद्धतीने करून घेणे आणि त्यांच्या स्थितीमध्ये किंवा हेल्थ कंडिशनमध्ये काही इम्प्रूव्हमेंट होते की नाही ते सतत मॉनिटर करणे किंवा चेंजेस बघणे आणि आवश्यकतेनुसार त्यांच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये बदल करणे. नंतर आहे डायटिशियन. डायटिशियन म्हणजे काय तर आहारतज्ञ. तर बघूया डायटिशियनचा काय रोल असतो किंवा काय रिस्पॉन्सिबिलिटी असते हेल्थ टीममध्ये.
इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोव्हायडिंग थेरॅपेटिक डाईट, न्यूट्रिशनल नीड अँड प्रिपरेशन फॉर अ मील. म्हणजेच काय तर रुग्णांना उपचारात्मक आहार. उपचारात्मक आहार म्हणजे काय? एखाद्या पेशंटला जर मधुमेह म्हणजे डायबिटीज किंवा हायपरटेन्शन, रक्तदाब यांसारखे जर आजार असतील, तर त्यांना त्यांच्या डिसीज कंडिशननुसार किंवा त्यांच्या जे काही आजार आहेत, त्यांच्यावर उपचारात्मक आहार आहार त्यांना पुरवणे. म्हणजेच काय? थेरॅप्युटिक डाएट. त्यानंतर पौष्टिक गरजा, न्यूट्रिशनल नीड्स म्हणजे काय? पेशंटच्या शरीराला आवश्यक असलेली जी काही प्रथिने, कार्बोदके किंवा जीवनसत्वे जे काही त्यांना गरजेचे आहेत, ते त्यांना मिळावे यासाठी त्यांना पौष्टिक आहार तयार करून देणे किंवा त्यांना पौष्टिक आहार देणे. हे हे काम कुणाचे असतं तर डायटिशियन किंवा आहार तज्ञाचं. तर बघूया आता ऑक्युपेशनल थेरपिस्टचा रोल काय असतो किंवा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते. द ऑक्युपेशनल थेरपिस्ट असिस्ट पेशंट with some impairment of function to gain skill as they are related to activity of daily living and help with skill that is therapeutic. म्हणजेच काय तर ज्या रुग्णांना दुखापतीमुळे किंवा आजारामुळे किंवा अपंगत्वामुळे दैनंदिन कामे करता येत नाही. जसे की कपडे घालणे, खाणे, लिहिणे, स्वच्छता करणे हे त्यांना काय स्वतःलाच करता येत नाही. त्यांना काय ती दैनंदिन कामे करण्यास मदत करणे किंवा ती स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप करणे. त्याचबरोबर शारीरिक किंवा मानसिक क्षमतांमध्ये काय आणि किती प्रमाणात कमतरता आलेली आहे हे तपासणे आणि त्यानंतर त्यांची गमावलेली किंवा बिघडलेली कार्यक्षमता त्यांना पुन्हा मिळवून देणे. म्हणजेच दैनंदिन जीवनात त्यांना जी काही आवश्यक कामं आहेत, कपडे घालणे, लिहिणे वगैरे ती स्वतंत्रपणे किंवा ते स्वतः करण्यासाठी किंवा प्रभावीपणे एकदम इफेक्टिव्हली ते कसे करतील किंवा करू शकतात किंवा त्यांनी त्यांची कामे करावी ह्याच्यासाठी त्यांना स्किल शिकवणे किंवा ते स्किल प्राप्त करून देण्यास त्यांना मदत करणे. हा रोल कुणाचा असतो तर ऑक्युपेशनल थेरपिस्टचा. त्यानंतर बघूया डेंटिस्ट. तर डेंटिस्टचा काय रोल असतो हेल्थ टीममध्ये. तर डेंटिस्टचा रोल काय असतो तर तोंडांचे, दाताचे आणि हिरड्यांचे परीक्षण करणे आणि परीक्षण करून जे काही हेल्थ प्रॉब्लेम असतील त्याचे निदान करणे म्हणजेच डायग्नोज करणे आणि डायग्नोज करून त्यांच्यावरती उपचार रुग्णांना उपचार देणे किंवा ट्रीटमेंट प्रोव्हाईड करणे. त्याचबरोबर तोंडाची स्वच्छता कशी राखावी किंवा ओरल केअर कशी घ्यावी याबद्दल त्यांना मार्गदर्शन करणे किंवा हेल्थ एज्युकेशन देणे. त्यानंतर तोंडाच्या तोंडाच्या आरोग्याचं म्हणजेच ओरल हेल्थचं आणि शरीराच्या संपूर्ण आरोग्याचे एकमेकांचे असलेले संबंध रुग्णांना समजावून सांगणे. त्यानंतर बघूया लॅबोरेटरी टेक्निशियन्सचा रोल किंवा त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते हेल्थ टीममध्ये. तर चाचणीचे नमुने किंवा सॅम्पल्स जसे की लघवी, रक्त, थुंकी यांसारखे जे काही सॅम्पल्स असतील किंवा नमुने असतील ते गोळा करणे आणि त्यांच्या चाचण्या करणे आणि चाचण्या केल्यानंतर त्यांचा अभ्यास करणे. ही हा रोल किंवा ही रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असते तर लॅबोरेटरी टेक्निशियन्सची. त्यानंतर बघूया रेडिओलॉजिकल टेक्नॉलॉजिस्टचा रोल किंवा रिस्पॉन्सिबिलिटी काय असते हेल्थ टीममध्ये. रुग्णांच्या गरजेनुसार एक्स-रे, एम-आर-आय, सी-टी स्कॅन किंवा अल्ट्रासाउंड करणे आणि त्यांची चाचण्या करणे. त्यानंतर बघूया फार्मासिस्ट. तर फार्मासिस्टचे रोल किंवा रिस्पॉन्सिबिलिटी काय असते हेल्थ टीममध्ये तर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शननुसार रुग्णांना गोळ्या औषधे देणे किंवा मेडिकेशन देणे. त्याचबरोबर रुग्णांना ती औषधे कशी, कधी आणि कोणत्या प्रमाणात घ्यावीत याबद्दल सविस्तर माहिती देणे किंवा मार्गदर्शन करणे आणि का औषधांचे दुष्परिणाम काही दुष्परिणाम होतील हे समजावून सांगणे. त्याचबरोबर रुग्णांच्या आरोग्याच्या समस्यानुसार औषधोपचार योजना विकसित करण्यासाठी आणि त्यांचे निरीक्षण करण्यात हेल्थ टीमला सहयोग करणे किंवा मदत करणे. तर आज आपण बघितले हेल्थ टीम किंवा आरोग्य संघ. त्याचे कंपोनंट्स म्हणजे हेल्थ टीममध्ये कोणकोणते मेंबर्स असतात ते बघितले. त्यानंतर त्यांचे प्रत्येकाचे रोल किंवा रिस्पॉन्सिबिलिटी काय असते ते आपण बघितलं.
आशा करतो तुम्हाला लेक्चर आवडला असेल आणि समजलेलं असेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या एखाद्या टॉपिकवरती नोट्स पाहिजेत असेल, मराठी नोट्स पाहिजेत असेल तर कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. थँक यू.